जीव गेला तरीही चालेल, पण पितृपक्ष संपेपर्यंत या 3 वस्तू कोणालाही देऊ नका. 99% लोकांना माहित नाही. लक्ष्मी साथ सोडून जाईल, पितृदोष भोगावा लागेल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2025 मध्ये पितृपक्ष 7 सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबरला म्हणजेच सर्वपित्री अमावस्येला पितृपक्ष संपणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते. पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही. पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते. हे पितृपक्षाचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान केल्याने त्यांना शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्तता मिळते. धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. म्हणूनच आपण पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान करत असतो. या 15 दिवसांमध्ये काही महत्त्वाचे नियम पाळले जातात आणि काही गोष्टी कोणालाही देऊ नयेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. या कोणत्या वस्तू आहे हे 99% लोकांना माहिती नसते. जर आपण अनाहूतपणे या 3 वस्तू दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते, पितृदोष लागू शकतो. ज्या घरात पितृदोष असतो त्या घरात लक्ष्मी टिकत नाही आणि कुटुंबाची, मुलांची प्रगती होत नाही. म्हणून काहीही झाले तरी या 3 वस्तू पितृपक्षात कोणालाही द्यायच्या नाहीत. तसंच पितृपक्षात कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते आणि त्यांना आनंदी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी, सुख, संपत्ती येते. जर पूर्वज नाराज असतील तर जीवनात अडचणी, संकट, अडथळे कायम राहतात. म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे. ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी तर्पण करू नये. त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि पूर्वजांचे तसेच आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे, ध्यान करावे. जर आईवडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक, तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे. तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून द्यावे. या पितृपक्षात आपले पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वीवर येतात आणि कोणत्याही रूपात आपल्या आजूबाजूला असतात. म्हणून दररोज पहिली भाकरी गाईला खाऊ घालावी. असं केल्याने देवीदेवतांचा आशीर्वाद मिळतो. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की पितृपक्षात भक्तिभावाने गाईला चारा किंवा चपाती खाऊ घातल्यास श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितर संतुष्ट होतात. पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा लावावा, कारण दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते. आपले पूर्वज पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात. ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो
त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केले जाते. पितृपक्षामध्ये मांसाहार व मद्यपान हे आवर्जून टाळावे. यज्ञ, अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये. जसे की नवीन घर खरेदी करू नये, जमीन खरेदी करू नये, वाहन घेणे किंवा कपडेदागिने खरेदी करणे हे सुद्धा टाळावे. बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे दर कमी होतात आणि अशा वेळी आपण सोनं खरेदी करत असतो, परंतु पितृपक्षात सोनं खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलं गेलं आहे. पितृपक्षामध्ये आपण जे काही खरेदी करतो ते आपल्या पूर्वजांना, पितरांना समर्पित होतं, म्हणून त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे अशा महत्त्वाच्या गोष्टी या काळात अजिबात करू नयेत. तसेच या पितृपक्षामध्ये दाढी किंवा केस कापणं आवर्जून टाळावं. राग करू नये आणि नकारात्मक भावना मनात आणू नयेत. कांदा आणि लसूण यांचा वापर करू नये. जर आपण पितृपक्षात कांदा लसूण खाल्ले तर राग वाढतो, रागावर नियंत्रण राहत नाही आणि हातून चुका होतात. म्हणून कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्ज्य आहेत. पितृपक्षामध्ये जर एखाद्या देवस्थानाला जाण्याचा विचार करत असाल तर तो टाळावा. घराची दुरुस्ती देखील पितृपक्षात करू नये, कारण पितृपक्षात आपले पूर्वज कोणत्या तरी रूपात आपल्या घरात येत असतात, जसे की मुंग्या, कीटक किंवा अन्य जीवजंतूंच्या रूपात. दुरुस्तीच्या वेळी त्यांचा अपघाताने नाश होऊ शकतो, म्हणून हे टाळावं. पुराण व धर्मशास्त्रांनुसार पितृलोकांचा एक दिवस हा पृथ्वीवरील एका वर्षाच्या बरोबरीचा असतो. वेगवेगळ्या लोकांमध्ये काळाची गती वेगळी मानली जाते. शास्त्रानुसार पितृलोक हे एक असं स्थान आहे जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मा राहतो, विशेषतः ज्यांना मोक्ष प्राप्त झालेला नसतो. गरुड पुराण आणि इतर ग्रंथांमध्ये केवळ पितृलोकाचेच नव्हे तर त्यांच्या कालगणनेचेही वर्णन आहे. देव, मानव आणि पूर्वज यांच्यासाठी काळाची मोजणी वेगळी आहे. मानवाचे 360 दिवस, देवांचा एक दिवस. मानवाचे 30 दिवस, पितृलोकाचा एक दिवस. पितृलोकाचा एक महिना, पृथ्वीचे 30 वर्षे. पितृलोकाचे एक वर्ष, पृथ्वीवरील 360 वर्षे. पुराणानुसार यमराज, ज्यांना धर्मराज म्हटले जाते, हे पितृलोकाचे अधिपती आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे, स्वर्ग, नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे त्यांचे कार्य आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवर येतो. म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान किंवा धार्मिक विधी केले तर त्यांच्या आत्म्याला शांती आणि पुनर्जन्म प्राप्त होतो. आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात. पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध व पिंडदान केलं जातं. या काळात कोणते नियम पाळावेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पितृपक्षात आपले जे पूर्वज आहेत त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये. बऱ्याच वेळा आपण काही जुन्या गोष्टींचा आधार घेऊन काहीतरी वाईट बोलतो, पण या काळात ते टाळावं. पितृपक्षाच्या दिवसांमध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान यांचं सेवन अजिबात करू नये. घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. तसेच पितृपक्षात शुभकार्य, मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण अशा धार्मिक विधी करणं वर्ज्य आहे. हा काळ अशुभ मानला जातो, म्हणून अशा गोष्टी आवर्जून टाळाव्यात. या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात, परंतु या काळात नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे अशुभ मानले जाते. तसेच पितृपक्षात चुकूनही पीठ किंवा धान्य खरेदी करू नये. पितृपक्ष सुरू होण्याआधी जे काही धान्य लागेल ते दळून घरी आणावे. या काळात पीठ किंवा धान्य खरेदी केले तर ते पितरांना समर्पित मानले जाते. पितृपक्षात झाडू खरेदी करणेही टाळावे, कारण झाडू ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. या काळात झाडू खरेदी केली तर घरातील लक्ष्मी नष्ट होते,
दरिद्रता येते आणि धनहानी होण्याची शक्यता वाढते. तसेच पितृपक्षात मोहरीचे तेलही खरेदी करू नये. मोहरीचे तेल हे शनी ग्रहाचे प्रतीक मानले जाते. या काळात जर मोहरीचं तेल खरेदी केलं तर शनीचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडतो. त्यामुळे जीवनात अडचणी वाढू शकतात. पितृपक्षामध्ये शिळं अन्न खाणं टाळावं. याशिवाय चणे, मसूर डाळ, साग, सातू, जिरे, मुळा, काळं मीठ, काकडी, दुधी, भोपळा यांचे सेवनही करणे टाळावे. पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत घरातील काही वस्तू कोणालाही देऊ नयेत. त्या व्यक्ती तुमच्याशी कितीही जवळची असली तरीही. या वस्तूंमध्ये पहिली आणि अत्यंत महत्त्वाची वस्तू म्हणजे उसने पैसे. पितृपक्षात कोणालाही उसने पैसे देऊ नयेत. तसेच कोणाकडून उसने पैसे घेऊ नयेत. कर्ज घेणेही टाळावे. जर आपण अशा व्यवहारात पडलो तर लक्ष्मी घरातून निघून जाते, आर्थिक अडचणी निर्माण होतात. दुसरी वस्तू म्हणजे कुशा. कुशा ही तर्पणासाठी अत्यावश्यक असते. कुशाशिवाय तर्पण अपूर्ण मानले जाते. पितृपक्षात आपल्या घरातील कुशा कोणालाही देऊ नये, जरी ती व्यक्ती शेजारी किंवा आप्तस्वकीय का असेना. तिसरी वस्तू म्हणजे तांदूळ. पितृपक्षात दान करणे शुभ मानले जाते, पण तांदूळ दान करू नये. तांदळाचा वापर खीर, दही, भात इत्यादी बनवण्यासाठी होतो, जे अन्न पूर्वजांना समर्पित असते. त्यामुळे या 15 दिवसांच्या काळात तांदूळ कोणालाही देऊ नयेत. तसेच पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावावा. ही दिशा पूर्वजांची मानली जाते. दिवा लावल्याने त्यांच्या वाटेतील अंधार दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील अडथळे, संकटेही कमी होतात. ज्याप्रमाणे आपल्याला प्रकाशाची गरज असते, त्याचप्रमाणे पितरांनाही प्रकाशाची गरज असते. त्यामुळे दिवा लावण्याची प्रथा आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.